मात्र इथे मात्र एक लाईव्ह ड्रॉ संपन्न केला जातोय चॅम्पियन्स ट्रॉफी. काय लाजवाब फटका आला आणि 12 मध्ये 34ची आवश्यकता असताना पहिलाच बॉल हवाई यात्रेसाठी नितेशने पाठवला आणि मी ते सांगितलं देखील की हा बॅटर जोपर्यंत क्रीज वरती आहे तोपर्यंत अशा अपेक्षा जागृत आहेत. तर थोडं थांबायचं बघा. जय गावदेवी RM11 सोनारपाडा आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडा. पहिलाच सामना असेल तोच म्हणजे 13-14 आणि पहिलाच सामना असेल उत्तरशू विपक्ष उत्तरशू मनोज विपक्ष संदप. पहिलाच सामना असेल तोच म्हणजे 13 तारखेचा. पहिल्या फेरीतील दुसरा सामना असेल तोच म्हणजे एका बाजूला असेल देसाई प्रमोद विपक्ष निळचे. बघा त्यांचा संघ देखील आता इन ॲक्शन आहे. 14 तारखेचा हा लॉट्स आहे. बघा आपण 14 तारखेचा लॉट्स नक्कीच बघतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल आणि आता मात्र तिसरा सामना तोच असेल म्हणजेच खोनी विपक्ष मोठी देसाई. खोनी अविपक्ष मोठी देसाई. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आणि चौथ्या फेरीतील चौथा सामना म्हणजे शेवटचा सामना असेल वाकळंचित विपक्ष मोठागाव. असा हा लॉट्स असेल. 14 तारखेचा हा लॉट्स आहे. शेवटचा सामना असेल वाकळण विपक्ष मोठागाव. आता मात्र 14 तारखेचे लॉट्स आपण ड्रॉ पण करतोय. 14 तारखेचा सामना म्हणजेच पहिला सामना असेल. पहिल्या फेरीतील पहिला सामना वडवली ब विपक्ष पडलेगाव स्वप्नील. अशी ही पहिली डच असेल. 14 तारखेचा पहिला सामना. एका बाजूला आपण स्वप्नील आणि दुसरा सामना असेल वाडेगर विपक्ष सापाड संघ. तो देखील आता मात्र या स्पर्धेत इन ॲक्शन. बघा एकाच गावातले आजूबाजूचे संघ आहेत. इक्वेशन मी पोहोचवतोय. समीकरण जे बाकी राखले चेंडू राखले ते येते 9 आणि जिंकण्याकरिता करायचं 27. जुनडुंबली विपक्ष आकासन. जुनडुंबली विपक्ष आकासन हा तिसरा सामना असेल. आणि आता मात्र काटे विपक्ष खाडी हा 14 तारखेतील पहिल्या फेरीतील चौथा सामना असेल म्हणजे शेवटचा सामना असेल. एका बाजूला काटा इथं एका बाजूला आपण खाडी संघ. आणि आता मात्र 15 तारखेचे लॉट्स. पहिलाच सामना एका बाजूला उंभारली तर एका बाजूला हेंडुटणे बी संघ. म्हणजेच का लाजवाब फटका आला. जबरदस्त फटका षटकार येतोय आणि आता समीकरण राखलं या सामन्यामध्ये चेंडू राखले ते येते 8 आणि 8 मध्ये जिंकण्याकरिता आता करायचं 21. तर नागाव विपक्ष दहिसर 15 तारखेचा दुसरा सामना. आता मात्र तिसरा सामना असेल तोच म्हणजे एका बाजूला असेल जगदंब वाकण विपक्ष खंबालपाडा. आता मात्र 15 तारखेचा शेवटचा सामना असेल तोच म्हणजे असेल एका बाजूला खोनी नितीन तर एका बाजूला कौसा म्हणजेच मुंब्राकर देखील इन ॲक्शन असेल या स्पर्धेसाठी. तर नक्कीच ड्रॉ देखील संपन्न झालाय. तर ओव्हर टू विशाल सर. थँक्यू सो मच. आणि बीमर पडला आणि त्यासोबत जर आपण पाहिलं तर बीमर वरती सिंगल देखील कंप्लीट झाली म्हणजे 1+1 मिळतील या दोन. आणि ते आता समीकरण